या ना ताई, काय झालं या. काय नाही, आत्ताच उठून बसले. थोडं बरं नाही वाटत आहे. ताप आलाय, डोकं धरलंय. काय सांगू, घसा खवखवतोय. पाणी घेणार. काय ते पाणीच प्यावं म्हटलं, ग्लास घ्यायला उठू वाटत नाहीये. किती गरम होत होतं. घसा असा कोरडा पडला होता. म्हटलं घ्यावं माठातलं पाणी आणि प्यावं. कशाचं काय, गेले माठात पाणी बघते, पाणीच नको. ते आमच्या दीदीला सांगितलेलं रात्री माठात पाणी भरून ठेव. कुठलं काय पोरं ऐकतात होय, नाही ठेवलं. म्हणलं जाऊ दे, म्हणून घेतली एक फ्रीज मधली बॉटल प्यायले. 10 मिनिटं शांत झोपले असेल. त्यानंतर जो घसा खवखवायला सुरुवात, डोकं जाम धरलं, शिंका सुरू, ताप झरझर झरझर नावाला निमित्त झालं नुसतं. तो आत्तापर्यंत ताप जसाच्या तसा आत्ता उठून बसूनच फ्रीज मधलं पाणी पित नाही. नाहीच पित. जेव्हापासून तो फ्रीज आणलाय मी त्यातलं पाणी अजिबात प्यायलं नाही. काल कुठली बुद्धी सुचली, म्हणलं प्यावं. माठात पाणी नव्हतं ना. त्या कार्टीला सांगितलं, तिने भरून नाही ठेवलं. दोन्ही कार्ट्यांना गार गार नुसता बर्फ करून पाणी पितात. आणि आमच्या यांना काय, त्यांना पण थंडच पाणी लागतं. मी कधीच नाही पित. पण काल तेवढं झालं. योगायोग झाला, प्यायले आणि आता बसली अशी आजारी. कुठे एवढ्या सर्दी खोकल्यासाठी दवाखान्यात जात बसायचंय. दादाला आत्ताच फोन केला तर ठेवलं आणि तुम्ही आले. त्याला म्हणलं बाबा मेडिकल मधून रात्री गोळी घेऊन ये, जास्त काय झालं तर जाईन म्हणलं रात्री. आणि मुलं पण उपाशीच गेलेत. कुठला स्वयंपाक काय, आता दीदीला म्हंटल करून दे काहीतरी, शिरा केलाय पोरीने. तसं करते ती, पण आता घाई गडबड असते ऑफिसची, तिला पण त्याला पण जायचं असतं. म्हटलं खावा बाहेरचं, यांना पण तेच म्हंटल, घेऊन जा पैसे आणि खा बाहेरचं. एक दिवस काय होतंय बाहेरचं खाल्ल्याने, रोज तर करतोच ना. तुमचं काय काम होतं? अच्छा, ते जायचं होतं ना संध्याकाळी. बघा आता तुम्हीच बघताय माझी हालत काय झाली. कुठं संध्याकाळी येत बस. पाकिट देते तुमच्याकडे, घेऊन जा आणि सांगा त्यांना बरं नाहीये काकूंना. तब्येतीच्या पुढं काय नाहीये बाई. काय काय व्हायला लागलंय उन्हाच्या भरात. गर्मीनी मला त्रास सहन नाही झाला तर कुठं तिथं येऊन आणि त्या कार्यक्रमात हे करत बसू. हो, हो. काय नाही, मला बरं वाटेल रात्रीपर्यंत.